नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यारो मुंबई आर्मी रॅली भरती 2024 तर्फा यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा दुसरा दिवस होता. तर 29 नोव्हेंबरला यारो मुंबईचं जे ग्राउंड आहे जीवदानी ग्राउंड विरार मुंबई या ठिकाणी आज 29 नोव्हेंबरला भरती झाली. तर सुरुवात पासून शेवटपर्यंत ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय होते, एका बॅच मध्ये आज किती मुलं सोडले आणि एका बॅच मधून किती मुलांना घेतलं, एक्सिलेंटचे किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले आणि 1600 मीटर रनिंग साठी आज 29 नोव्हेंबरला टायमिंग काय देण्यात आला होता एक्सिलेंट साठी आणि सेकंड ग्रुप साठी. त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय त्या ठिकाणी रनिंग काढल्यावर, त्याचबरोबर जे डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे ग्राउंडच्या अंदर, उंची त्या ठिकाणी किती घेतल्या जात आहे, हाईट किती घेतल्या जात आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. 29 नोव्हेंबरला यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कशा प्रकारे झालं, भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला करायच्या नाही. एका चुकीमुळे जे 30 ते 40% मुलांना घरी पाठवण्यात आलं आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. 29 नोव्हेंबरला यारो मुंबई आर्मी रॅली भरती कशा प्रकारे झाली सुरुवातपासून शेवटपर्यंत. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपालानी खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून यारो मुंबई आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा आज जे दुसरा दिवस होता 29 नोव्हेंबर जीवदानी ग्राउंड विरार मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या मुलांचं ग्राउंड 29 नोव्हेंबरला झालं तर ते मुलं रात्री 28 नोव्हेंबर पासूनच ग्राउंडवर हजर होते. सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी पोहोचायचं आहे. पण काही मुलं जे आहे आज सुद्धा मुलांनी या ठिकाणी चुका केल्या मी तुम्हाला सांगून सुद्धा. तर काही मुलं आज 29 नोव्हेंबरला आले ज्यांचं ग्राउंड 29 नोव्हेंबरला होता तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आला कारण की भरती झालेली होती. म्हणजे सांगायचं एवढंच की आता भरपूर मुलांना असं वाटतं की बा आपल्या हॉल तिकीटवर 29 नोव्हेंबर आहे तर मुलं काय करते 29 नोव्हेंबरला त्या ठिकाणी जाते. पण तुम्हाला सांगतो भरतीची जी प्रोसेस आहे आर्मी भरतीची हे एक दिवस अगोदर पासून सुरू होत असते. तर ज्यांचं ग्राउंड झालं होतं विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं आज 29 नोव्हेंबरला ग्राउंड झालं तर ते मुलं 28 नोव्हेंबरला रात्री 7-8 वाजतापासूनच रात्री त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते. म्हणजे सांगायचं एवढंच की एक दिवस अगोदर पासूनच मुलं या ठिकाणी आले होते. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरी चूक मुलांनी या ठिकाणी केली की नोटरी मुलं या ठिकाणी आणत नाही. भरपूर मुलांना माहिती की बा नोटरी कुठं करायला लागते ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 3 डॉक्युमेंट चेक केला जात आहे. त्या ठिकाणी जे हॉल तिकीट चेक केलं जात आहे आपली, त्याचबरोबर जे आधार कार्ड चेक केलं जात आहे आणि नोटरी केलं जात आहे. तर ह्या 3 डॉक्युमेंटवर विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदर एंट्री दिला जात आहे. नोटरी नेली नाही तर जे विद्यार्थी डायरेक्ट घरी पाठवण्यात येते. ठीक आहे. तर सर्वात अगोदर आज मुलांची त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री झाली. एंट्री केल्यानंतर विद्यार्थ्यांना तिथं फक्त बसून ठेवलं जात आहे. बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना आणखी समोर ते नेता आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर जे त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन मुलांचे केले जात आहे. हॉल तिकीट सर्वांच्या स्कॅन होणार आहे आणि हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर आणखी मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. आर्मीवाले त्या ठिकाणी मोटिवेशन करत आहे, मुलांना मोटिवेट करत आहे आणि मोटिवेट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ट्रॅकच्या अंदर नेलं जात आहे. ट्रॅकच्या जो 400 मीटरचा ट्रॅक आहे त्याच्या अंदर त्या ठिकाणी 2-3 बॅच त्या ठिकाणी ते बसून ठेवलं जात आहे आणि मुलांना पूर्ण सूचना देते की कसं धावायचं, आपल्याला काय धावायचं. आर्मीवाले पूर्ण त्या ठिकाणी सांगत आहे मुलांना कोणकोणत्या आपल्याला गलत्यानी करायच्या. हे झाल्यानंतर आज एका बॅच मध्ये त्यांनी 100 मुलं जे विद्यार्थी मित्रांनो उठवले आणि 100 मुले ट्रॅकवर त्यांनी बसवले 10-10च्या रांगेनं. तर 100 मुले आज एका बॅच मध्ये सोडले आणि एका बॅच मधून जे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी टोटल एका बॅच मध्ये 50 मुलं घेतले, ज्यामध्ये ऍक्सिडेंटचे जवळपास 30 मुलं होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे 20 मुलं होते. तर टोटल त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो 50 मुलं घेतले आणि एक अशी बॅच होती की त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 55 ते 56 मुलं त्यांनी घेतले. तर चांगले या ठिकाणी मुलं घेतले जात आहे आणि 1600 मीटर रनिंग साठी जो टाइम आहे 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत तुम्ही आले तर ऍक्सिडेंटचे मुलं त्या ठिकाणी 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत पूर्ण घेतल्या जात आहे. ठीक आहे. आणि 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत सेकंड ग्रुपचे मुलं घेतल्या जातात. तर आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅच मध्ये 100 मुले सोडले, कोणकोणत्या बॅच मध्ये 50 मुलं घेतले, कोणकोणत्या बॅच मध्ये 57, 56 अशा प्रकारे मुलं घेतले. ठीक आहे. ज्यांनी रनिंग काढली, ज्या मुलांनी रनिंग काढली त्या मुलांना बसून ठेवलं जातं आणि बसून ठेवल्यानंतर जे मुलं रनिंग मध्ये कटले त्यांना तिथून घरी पाठवलं जात आहे गेट पासून. आणि ज्यांनी रनिंग काढली त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी एक त्यांच्या हातावर सर्वात अगोदर शिक्का दिला जात आहे. या ठिकाणी ज्यांनी ऍक्सिलेंट मध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर ऍक्सिलेंटचा शिक्का, ज्यांनी सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का या ठिकाणी दिला जात आहे. आणि ते शिक्का दिल्यानंतर त्या ठिकाणी जे एक मुलांपासून नॉर्मल फॉर्म त्या ठिकाणी लिहून घेतला जात आहे मुलांपासून. तर आपली पर्सनल माहिती
माहिती त्या फॉर्मवर लिहावं लागते. ज्या मुलांनी रनिंग काढली त्यांना तो फॉर्म लिहावा लागत आहे. ठीक आहे, नॉर्मल फॉर्म आहे तो. नॉर्मल फॉर्मवर त्या ठिकाणी जे आहे आपलं सर्व त्या ठिकाणी पर्सनल माहिती त्या ठिकाणी लिहावं लागते. नाव झालं, आपलं गाव झालं, पत्ता वगैरे झालं, हे सर्व. ठीक आहे, तर नॉर्मल फॉर्म आहे, त्या फॉर्मवर फोटो वगैरे सुद्धा आपल्याला चिपकावं लागते. तर हे झाल्यानंतर ज्या मुलांनी रनिंग काढली त्यांची त्या ठिकाणी लॉंग जम्प घेतला जात आहे, झिगझॅग घेतला जात आहे आणि 10 पुलअप्स घेतल्या जात आहे. लॉंग जम्प किंवा झिगझॅग पडली नाही तर दुसरा सुद्धा चान्स त्या ठिकाणी दिला जात आहे. ठीक आहे, आणि नंतर त्या ठिकाणी 10 पुलअप्स घेतल्या जात आहे. 10 पुलअप्स जर तुम्ही काढल्या तर 40 गुण भेटते. ठीक आहे, 10 पुलअप्स झाल्यानंतर जे मुलांना आणखीन बसून ठेवलं जातं आणि बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, हाईट घेत आहे. तर हाईट मध्ये सुद्धा काही मुलं त्या ठिकाणी कटत आहे, कमी मुलं त्या ठिकाणी कटत आहे. हाईट 168 सेंटीमीटर पूर्ण त्या ठिकाणी घेतल्या जात आहे. 168 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल तर मुलांना अपात्र केला जात आहे, फेल केला जात आहे. ठीक आहे, 168 सेंटीमीटर पूर्ण त्या ठिकाणी जे घेत आहे 168 सेंटीमीटर. ज्यांची सुद्धा 168 सेंटीमीटर उंची असेल तर त्यांची बसून जाणार आहे. उंची झाल्यावर छाती 76 ते 77 सेंटीमीटर घेत आहे आणि फुगून 5 सेंटीमीटर ते घेत आहे. तर हा छातीमध्ये सुद्धा काही मुलं कटत आहे. ज्यांनी रनिंग काढली एक्सिलेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये ते सुद्धा मुलं उंचीमध्ये किंवा छातीमध्ये कटत आहे. ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे. तर डॉक्युमेंट त्या ठिकाणी कोणकोणते चेक केले जात आहे तर पहा, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी त्याला शाळा सोडल्यात दाखला म्हटलं जाते. टीसी जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, कास्ट सर्टिफिकेट लागत आहे, डोमिशियल त्या ठिकाणी लागत आहे. त्याचबरोबर ज्या अनमॅरिड सर्टिफिकेट लागत आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट लागत आहे, आधार कार्ड लागत आहे, 25 फोटो लागत आहे, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला. हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले हे सर्व आपल्याला ओरिजिनल त्या ठिकाणी न्यायचे. आर्मीवाले ओरिजिनल त्या ठिकाणी डॉक्युमेंट चेक करत आहे. एक झेरॉक्स मुलांपासून त्या ठिकाणी घेतल्या जात आहे. तर ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा चेक केल्या जातात आणि एक झेरॉक्स सुद्धा आर्मीवाले त्या ठिकाणी घेत आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट जे डॉक्युमेंट आहे तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो नोटरी. तर नोटरी या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. नोटरी त्या ठिकाणी चेक केल्या जात आहे. ज्यांनी नोटरी केली नाही तर प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकते. तर ज्यांनी सुद्धा आतापर्यंत नोटरी केली नसेल तर करून घ्या. आणि अर्ध्या मुलांना माहिती की बा नोटरी कायच्यावर करायची आहे तर पहा, जेव्हा तुम्ही आर्मीचा फॉर्म भरला होता तुमच्याजवळ जे विद्यार्थी मित्रांनो एक फॉर्म आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हा. तर ह्या फॉर्मवर तुम्हाला जे हा फॉर्म घेऊन तुम्हाला हा तुमच्याजवळच फॉर्म आहे. जेव्हा आर्मीचा फॉर्म भरला तुम्ही तर सायबर कॅफेवाल्याने तुम्हाला हे प्रिंट दिलेली आहे. ठीक आहे, तर हे प्रिंट घेऊन द्यायची कोणाजवळ, ॲडव्होकेट जवळ. त्याला वकील सुद्धा म्हटलं जाते. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्या जिल्ह्यामध्येच तुम्ही नोटरी करा किंवा तुम्ही मुंबईमध्ये असाल आता सुद्धा तुम्ही मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही वकिलाच्या घरी जाऊन नोटरी करू शकता. ठीक आहे, तर तुम्ही जर समजा तुमच्या जिल्ह्यामध्येच असाल आता तर आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करून घ्या. ठीक आहे, तर वकिलाच्या घरी जायचं आहे, ॲडव्होकेटच्या घरी जायचं आहे, कारण की गल्लोगल्लीमध्ये जे ॲडव्होकेटचे घर आहे वकिलाचे घरी आहे. ठीक आहे, ॲडव्होकेटला वकील म्हटलं जाते. तर ॲडव्होकेट वकिलाच्या घरी जायचं आपल्याला आणि त्याला म्हणायचं की मला नोटरी करून द्या म्हणा ह्या फॉर्मवर. तो फॉर्म तुम्हाला त्याच्याजवळ द्यायचा आहे, याच्यावर नोटरी करून द्या म्हणा. तर तो वकील तुम्हाला बरोबर नोटरी त्या ठिकाणी करून देते. ठीक आहे, तर 100 रुपयातच नोटरी भेटते. त्याला पहिले भाव विचारा किती रुपये घेता म्हणा. त्यानं जर म्हटलं 500 रुपये घेतो, 600 रुपये घेतो, 1000 रुपये घेतो तर त्याच्याजवळ नोटरी करायची आणि दुसऱ्या ठिकाणी जायचं. कारण की वकिलाचे जे घर आहे प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये वकिलाचे घर आहे, ॲडव्होकेटचे घर आहे. त्यांच्या घरासमोर जे काळ्या कलरची पाटीस लागली राहते की ॲडव्होकेट या ठिकाणी नोटरी करून भेटणार आहे असं त्यांच्या घरासमोर लिहिलं राहते. ठीक आहे, तर प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो ॲडव्होकेटचे वकिलांचे घर आहे त्यांच्या घरी जायचं आणि नोटरी करून घ्यायची. ठीक आहे, 100 रुपयातच ते भेटते. तर अशा प्रकारे हे प्रोसेस आहे संपूर्ण. अशा प्रकारे मुंबई आर्मी रॅली भरतीचा दुसरा दिवस होता. अशा प्रकारे हे भरती झाली. एका बॅचमध्ये कोणकोणत्या 50 मुलं घेतले, कोणकोणत्या बॅचमध्ये 56-57 अशा प्रकारे मुलं घेतले. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटण्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.